मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या परभणी जंक्शनच्या पुनर्विकासाचे काम सुरू होऊन तब्बल 3 वर्षे उलटली, तरीही ते अद्याप अपूर्णच असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। सध्या पावसाळा सुरू असल्याने जुन्या शेडमधून ठिकठिकाणी पाणी गळत असून स्थानकावर अपुरी आसन व्यवस्था असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचे प्रचंड हाल होत आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 वर बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने प्रवाशांना रेल्वे गाड्यांमध्ये चढता उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे। शिवाय स्थानकाबाहेरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत असून तिथे पसरलेल्या खडी वाळूमुळे ऑटो पार्किंग विस्कळीत होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दुसरीकडे परभणीनंतर काम सुरू झालेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना रेल्वे स्थानकांच्या कामांनी वेग घेतला असताना परभणी जंक्शनचे काम मात्र कंत्राटदाराच्या नियोजन शून्यतेमुळे रखडल्याचे चित्र आहे। या कामाच्या मुदतीबाबत विचारणा केली असता स्टेशन मास्टर रजेवर असल्याचे सांगण्यात आले, तर कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। यापूर्वी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून पादचारी पूल तयार करण्यात आला, परंतु तो अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने प्रवाशांना लांबचा फेरा मारावा लागतोय। लोकप्रतिनिधींचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून होत असून रेल्वेच्या डीआरएमने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून कामाच्या गतीची आणि गुणवत्तेची चौकशी करावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे। तो वही रेलवे स्टेशन का बहुत बुरा हाल है। यहाँ पर जो लेडीज बैठ रही है उनके लिए जो बैठने की सुविधा है वहाँ पर भी पानी टपक रहा है। और रेलवे प्रशासन से और गवर्नमेंट से मेरी यही इल्तिजा है कि जल्द से जल्द इसका काम जो गुत्तेदार ने लिया है वो कंप्लीट करे और जो यात्रियाँ है उनको आसानी हो और उनका सफ़र जो है आसान हो और उनको बैठने के लिए जो तकलीफ हो रही है, परेशानी हो रही है वो ना हो। तो इसलिए जो भी गुत्तेदार कॉन्ट्रैक्टर है यहाँ का रेलवे का परभणी का, तो उसने जल्द से जल्द को ये काम को कंप्लीट करना चाहिए और यात्रियों के वास्ते सुविधा करनी चाहिए। तकलीफ तो ये है कि यहाँ पर आके खड़े रहने के बाद पहले तो बैठने के लिए चीज़ बराबर व्यवस्था नहीं है। यहाँ पर पानी पूरा खिचखिच हो गया है और जो है ये 3 शेड मारे हुए यहाँ पे जितने भी, तो ये पूरे तो लीकेज है, अंदर से पानी टपक रहा है। बैठते टाइम पे लेडीज़ भीग जा रही है, पानी ज़्यादा हो गया तो फिर उनको बैठना भी नहीं जम रहा है। और दूसरी बात, जो रेलवे का काम चालू है तो वो ऑटो पॉइंट वहाँ पे पूरे लोगों के लिए है, तो सुविधा बराबर नहीं ऑटो वालों के वास्ते। वो इधर उधर घुसा रहे, पूरे चारों तरफ गर्दा हो जा रहा है, ट्रैफिक जाम हो जा रहा है। वो भी काम क्या बोलेंगे उसको, अंडर कंस्ट्रक्शन है उसका भी, वो भी जल्द से जल्द होना चाहिए। तो इस पर रेलवे प्रशासन ने जल्द से जल्द कुछ ना कुछ कार्रवाई करना चाहिए और ये काम को कंप्लीट करना चाहिए। पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस खूप जोरात पडत आहे आणि विशेष म्हणजे इथं पाणी एवढं होतं की प्रवाशांना जायला त्रास आणि ऑटोवाल्याला पार्किंग नाही लावायला। एक गुत्तेदार लवकर काय काम करेन झालाय, एकदम अशा संत गतीनं काम चालू आहे की विचारायचं कामच नाही। आणि पुन्हा मग प्रेसवाले, मीडियावाले म्हणतात तुमचे ऑटो रस्त्यात लावायलेत, इथं जागाच नाही आम्हाला, आम्ही लावा कुठं? गुत्तेदारनं जर काम लवकर केलं तर आम्ही ऑटो पार्किंग आम्हाला भेटेल लावायला। इथं रस्ते झाले पण आम्हाला रस्त्यावर येण्याची परवानगी नाही आणि आम्हाला कुठं स्टाफ पण नाही, त्याच्यामुळे आम्ही कसं पोट भरावं आणि कसं जगावं असं जर लोक करू लागले तर ऑटोवाल्याचं खूप अवघड, घर चालणं मुश्किल होऊन जाईल। या स्टेशनचं बांधकाम सुरू होऊन 2 ते 3 वर्ष झाले, तरी पण यांचं काही काम पूर्ण झालेलं नाही, तरी आम्हाला खूप त्रास होत आहे। याच्यामुळे आम्ही सर्व ऑटोवाल्याच्या वतीने याचा निषेध करत आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।